टॉपिक आहे डायपोल इंड्यूस्ड डायपोल, डायपोल इंड्यूस्ड डायपोल. ठीक आहे, आपण काय करतोय की आपण काय म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आपण बघूया. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन मध्ये काल आपल्याला डायपोल डायपोल पाहिलं, त्याच्यानंतर आयन डायपोल पाहिलं. ठीक आहे, आयन डायपोल काय असतो, स्ट्रॉंग असतो ॲज कम्पेअर टू डायपोल डायपोल. त्याच्यानंतर त्यांची कधी वाढतात कधी कमी होतात, कोणते फॅक्टर्स असतात, बाबा जास्त चार्ज असेल तर काय होतं, कमी चार्ज असेल तर काय होतं, डिस्टन्स जवळ असेल तर काय होतं, डिस्टन्स दूर असेल तर काय होतं, कॅटायन असेल तर काय होतं, एनायन काय असतं, रेडियस काय अफेक्ट होते काय होते, ह्या गोष्टी आपण काल डिस्कस केली. ठीक आहे, तर आज बघूया डायपोल इंड्यूस डायपोल. याच्यामध्ये काय असतं, डायपोल डायपोल म्हणजे काय की बाबा पोलरायझेशन झाले. एकामध्ये काय असतं, पोलरायझेशन असतं, म्हणजे एक जण काय असतो पोलर झालेला असतो आणि एक जो पार्ट असतो ना तो काय असतो, नॉन पोलर असतो. तो काय असतो, नॉन पोलर. एक असतो पोलर, दुसरा असतो नॉन पोलर. ठीक आहे, पोलर नॉन पोलर असे दोन काय असतं कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे, एक मॉलिक्यूल असतो पोलर, दुसरा असतो ठीक आहे. जेव्हा पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ येतात तेव्हा नॉन पोलर मॉलिक्यूल मध्ये डायपोल इंड्यूस होतो. इंड्यूस होतो म्हणजे येतो, असा बाहेरून येतो. काही फॅक्टर रिस्पॉन्सिबल ठरतात. जसं जर तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा तुमच्याकडे अमोनिया आहे, तुमच्याकडे काय अमोनिया NH3 ह्या याच्यावर लोन पेअर असतात. त्या लोन पेअर कशा असल्यामुळं अमोनिया एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि त्याच्यावर लोन पेअर असल्यामुळं तो काय करतो, पार्शियल डेल्टा चार्ज त्याच्यावर डेव्हलप करतो, बाकीच्या सगळ्यांवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज देतो. ठीक आहे, काय करतात याच्यात काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉन क्लाउडचं पोलरायझेशन. हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन क्लाउडचं पोलरायझेशन झालं कोणाकडे, नायट्रोजनकडे. हायड्रोजनचे सगळा इलेक्ट्रॉन क्लाउड कोणाकडे गेलेला आहे, नायट्रोजन. का गेलाय, कारण नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. आता या नायट्रोजनच्या संपर्कामध्ये एक नॉन पोलर कंपाऊंड आला, जसं समजा बेन्झीन C6H6. हा नॉन पोलर आहे. बेन्झीन एक नॉन पोलर काय सॉल्व्हंट. आता बघा इथे निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक, हा बेन्झीन त्याच्या बाजूला संपर्कात आला तर काय होईल, हे नायट्रोजनचे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनमुळे काय होणार आहे की निगेटिव्हली चार्जचे इलेक्ट्रॉन काय करतील बघा, हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन याचे जो पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय होईल, हे इलेक्ट्रॉन याचे जो इलेक्ट्रॉन क्लाउड आहे याला रिपेल कर. कार्बनच्या समजा हा बेन्झीन मॉलिक्यूल याच्या असं जवळून गेला तर हे इलेक्ट्रॉन जो क्लाउड आहे हा निगेटिव्हली चार्ज असतो, इलेक्ट्रॉन क्लाउड निगेटिव्हली चार्ज. हा काय करेल, ह्या बेन्झीनचा इलेक्ट्रॉन क्लाउडला हायड्रोजनच्या दिशेने ढकललं. कुठे ढकललं, इकडे. हायड्रोजनच्या दिशेने कार्बनचे इलेक्ट्रॉन जायला लागतील याच्या निगेटिव्हिटीमुळे. याचा इलेक्ट्रॉन याची जी लोन पेअर आहे ही लोन पेअर काय करेल, याच्या इलेक्ट्रॉनला हायड्रोजनकडे ढकललं. मग हायड्रोजनवर इलेक्ट्रॉनचा क्लाउड आल्यामुळे हायड्रोजनवर काय पार्शियल डेल्टा चार्ज. आता याच्या इलेक्ट्रॉन क्लाउड हायड्रोजनच्या साईडला शिफ्ट झालाय, मग याच्यावर कोणता चार्ज डेव्हलप होईल, पार्शियल पॉझिटिव्ह. मग आता बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, मग यांच्यामध्ये काय होईल, एक स्मॉल असा काय होईल बॉन्ड तयार, काय होईल डायपोल. क्लिअर आहे, कळालं. असं एकच लाईन दाखवतो डॉटेडशी, ते पण हायड्रोजन म्हणून. क्लिअर आहे, त्यांच्यामध्ये काय होईल डायपोल. काय झालंय, पहिले बेन्झीन हा नॉन पोलर, पण हा बेन्झीन याच्या संपर्कात आला पोलार कंपाऊंड. पोलार कंपाऊंडच्या संपर्कात आला तर ह्या पोलार कंपाऊंडवर काय होती, एक लोन पेअर होती. या लोन पेअरने याच्यावरचे इलेक्ट्रॉन काय केले, रिपेल केले. रिपेल केल्यामुळे हे इलेक्ट्रॉन शिफ्ट कोणाकडे झाले, हायड्रोजनवर झाले. हायड्रोजनवर इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज झाला. मग या दोघांमध्ये काय झाला, एक प्रकारचा अट्रॅक्टिव्ह फोर्स डेव्हलप. हा एक टेम्पररी फिनॉमिना. काय असतो हा, टेम्पररी
टेम्पोररी फेनॉमेनॉन टेम्पररी. तर समजा हे काढून टाकला पोलार कंपाऊंड, हे परत नॉन पोलार जसेच्या तशी बनून जातात. याचं आणखीन एक एक्झाम्पल देता येतं बघा. समजा तुमच्याकडे HCl, याच्यावर कसा असतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो, याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप असतो. समजा याच्यामध्ये एक नॉन पोलर कंपाऊंड आला Cl, हा नॉन पोलर. नॉन पोलर जनरली ते कंपाऊंड असतात जे सेम ॲटम पासून बनतात. का बरं? जेव्हा सेम ॲटम असतो तेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स असतो का? नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स नसेल तर मग काय होतं, कोणावर चार्ज डेव्हलप होत नाही. क्लाउड काय करतात ते इक्वली वाटून देतात. आता समजा हा HCl आहे, या HCl च्या संपर्कामध्ये हा Cl मॉलिक्यूल आला, Cl2 मॉलिक्यूल, क्लोरीनचा मॉलिक्यूल आला. काय बरं, हा निगेटिव्हली चार्ज क्लोरीन आहे आणि हा त्याच्या संपर्कात आला, जवळून चाललाय असा, डिस्टन्स खूप छोटा आहे असा अजून करा. जेव्हा याच्या संपर्कात हा क्लोरीन मॉलिक्यूल येईल, मग याच्या निगेटिव्ह चार्ज मुळे काय होईल, इथले इलेक्ट्रॉन इकडे जायला लागेल, याच दिशेला ट्रॅव्हल करतील. इकडे इलेक्ट्रॉन गेला तर इकडे डेल्टा निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होईल, इकडे काय डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज होईल, कारण याचे इलेक्ट्रॉन रिपेल होऊन इकडे गेले. आता बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय करतात, अट्रॅक्ट करतात. मग याच्यामध्ये काय झाला, एक प्रकारचा अट्रॅक्शन फोर्स जनरेट झालेला आहे. ठीक आहे. तर याचा डिपेंडन्स कशावर असतं, जेवढं मॉलिक्यूलचं पोलरायझेशन होतं दुसऱ्या ॲटमकडे तेवढं काय होतं, हा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. कळालं? डायपोल इंड्यूस डायपोल काय असतं, तर मग की एक पोलार असतो दुसरा नॉन पोलार असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, इन्स्टंटेनियस डायपोल इंड्यूस डायपोल. इन्स्टंटेनियस बघूया, याला लंडन फोर्सेस म्हटलेले आहे तुमच्या पुस्तकामध्ये, डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस. लंडन देशात लंडन गावामध्ये सापडले म्हणून लंडन नाही म्हणत, तर एक सायंटिस्ट होता लंडन, त्याच्या नावाने नाव दिलं इन्स्टंटेनियस डायपोल. इंस्टंटेनियस डायपोल इंड्यूस्ड डायपोल. काय म्हणे, इन्स्टंटेनियस काय, पर्टिक्युलर इन्स्टंट मध्ये इंड्यूस्ड डायपोल, इन्स्टंटेनियस डायपोल. आता जर एक्झाम्पल देतो त्याच्यावर तुम्हाला कळेल की समजा तुमच्याकडे बघा हायड्रोजन काय तुमच्याकडं हायड्रोजन H2 मॉलिक्यूल. आता हा H2 मॉलिक्यूलचं मॉथ माहिती का, मॉथ नुसार त्याचं ऑर्बिट कसं बनवणार, मॉथ माहिती ना, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, MOT मॉथ, बरोबर. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी काय म्हटलं त्याच्यात, की मॉलिक्यूलचा ऑर्बिट असतो, हा H2 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन. समजा हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन. एका पर्टिक्युलर इन्स्टंटला समजा हा इलेक्ट्रॉन ह्या साइडला आहे आणि दुसरा आणखीन एक तुमच्याकडे H2 ॲटम आहे, आणखीन एक H2 मॉलिक्यूल आहे, त्याचे पण पर्टिक्युलर इन्स्टंटला इकडे इलेक्ट्रॉन. ठीक. समजा हे इन्स्टंट, एका इन्स्टंटला हे रिव्हॉल्व होताना इलेक्ट्रॉन इकडे आले, इथे याचा न्यूक्लियस आहे, इकडचा जो भाग आहे हा पार्शियली पॉझिटिव्ह बनला इलेक्ट्रॉनच्या कमीमुळे, इकडचा जो भाग आहे हा पार्शियली निगेटिव्ह बनला. इकडे तसंच होईल, पार्शियली निगेटिव्ह, पार्शियली निगेटिव्ह, पार्शियली निगेटिव्ह, पार्शियली पॉझिटिव्ह. मग काय होईल याच्यामध्ये, काय होईल, इंटरॅक्शन व्हायला लागेल, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जनरेट होईल. ठीक आहे. हे सर्वात वीकेस्ट टाइपचे फोर्स असतात. हा जो फोर्स आहे हा आपल्याला नोन फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस मध्ये हा काय सर्वात वीकेस्ट फोर्स आहे. या फोर्सेसला लंडन फोर्सेस पण म्हणतात, लंडन फोर्सेस, याला काय म्हणतात, लंडन फोर्सेस पण म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, याला आणखीन एक नाव दिलेलं आहे बघा, डिस्पर्शन फोर्सेस. आणखीन काय, डिस्पर्शन
व्हॅन वॉल फोर्सेस म्हणतो. त्याला काय म्हणतात? व्हॅन वॉल फोर्सेस. हे एक प्रकारचं वीकेस्ट टाइप ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. व्हॅन वॉल फोर्सेस सर्व ॲटम सर्व मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट असतात. समजा तुमच्याकडं एक समजा तुम्ही काय घेतले, एक कंटेनर घेतले, त्या कंटेनर मध्ये काय आहे? सगळे O2 आहे. तर हे O2 एकमेकाला जर अट्रॅक्ट करत असेल तर ते कोणत्या फोर्सनं करतात? व्हॅन डर वॉल फोर्सेस. कोणत्या फोर्सेसनं करतात? व्हॅन डर वॉल. कारण हे बघा H2 पण काय एक नॉन पोलर आहे, O2 पण काय असणार? एक नॉन पोलर मॉलिक्यूल राहणार. नॉन पोलर का राहणार? कारण सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय O ची काय राहणार? सेम राहणार. इलेक्ट्रॉन क्लाउड पण काय राहणार? सेम डिस्ट्रीब्यूट असेल. सेम इलेक्ट्रॉन क्लाउड डिस्ट्रीब्यूट असेल तर तो मॉलिक्यूल काय असतो? नॉन पोलर असतो. आणि जर ही अनइक्वल इलेक्ट्रॉन क्लाउड डिस्ट्रीब्यूट असेल तर तो पोलर असतो. ठीक आहे. मग तसंच होणार O2 CO2 N2 O2 CO2 N2 हे जेव्हा एकत्र एखाद्या बीकर मध्ये भांड्यामध्ये जर आपण साठवले तर यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतं त्याला काय म्हटलं जातं? लंडन फोर्सेस, डिस्पर्शन फोर्सेस किंवा व्हॅन डर वॉल फोर्सेस. द स्ट्रेंथ ऑफ लंडन फोर्सेस इन्क्रीज विथ स्ट्रेंथ ऑफ. याची स्ट्रेंथ कशी इन्क्रीज होते बघा? स्ट्रेंथ ऑफ लंडन फोर्सेस increases with. काय काय झालं तर त्याची स्ट्रेंथ वाढते बघा. पहिलं आहे इंक्रीज इन मॉलिक्युलर साइज. इंक्रीज इन मॉलिक्युलर साइज. बरं. नेक्स्ट आहे बघा इंक्रीज इन मॉलिक्युलर मास. Increase in molecular mass. And last is number of electron in an atom. Number of electron in an atom oblique molecule. जेवढे जास्त ॲटम किंवा मॉलिक्यूल मोठा असेल तेवढं काय होणार? यांच्यातला लंडन फोर्स स्ट्रॉंग असेल. पहिलं बघा एक्सप्लेनेशन. इंक्रीज इन मॉलिक्युलर साइज. जर मॉलिक्युलरची साइज मोठी झाली, त्याची काय झाली? साइज मोठी झाली, तर इथला जो सेंटरला जो न्यूक्लियस असेल त्याचं आणि ह्या इथल्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनचं जे अट्रॅक्शन पॉवर असेल ती कमी असेल. बरोबर आहे. समजा हा बाहेर इकडच्या साईडला जेव्हा जाईल तेव्हा हा याचा कॉन्टॅक्ट भिल्ला असेल, पण इकडे समजा दुसरा ॲटम जो आला याच्या जवळ जास्तीत जास्त जाऊ शकतो कारण हा दूर आहे. जेवढं दूर राहील तेवढं त्यांच्यामधलं इलेक्ट्रॉन मधलं आणि न्यूक्लियस मधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स काय राहील? वीक राहील. आणि दुसऱ्या ॲटमचा किंवा दुसऱ्या मॉलिक्यूलचा इलेक्ट्रॉन जो असेल तो दूर असल्यामुळं हा इथून बाहेर पटकन निघू शकतो. समजते का? याच्यात आणि याच्यात जो फोर्स आहे असा ओढणारा प्लस पॉझिटिव्ह हा काय असणार? वीक असणार. आता सेम कंडिशन याची पण होईल. याची जर साईज मोठी असली तर काय होणार? याच्यातला इकडे सेंटरचा फोर्स वीक असेल. हा जो इथला न्यूक्लियस असेल हा काय करेल? याचे इलेक्ट्रॉन जास्त जोरात स्वतःकडे ओढल कारण याला इकडून रिटर्न ओढायची ताकद काय? वीक झालेली. का बरं वीक झाली? डिस्टन्स जास्त. कळलं? जेवढं मॉलिक्युलर साईज मोठी असते तेवढं काय होऊन जातं? लंडन फोर्सेस स्ट्रॉंग होतात. त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास. एखाद्या कंपाऊंडचं जर मॉलिक्युलर मास जास्त असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असेल, नंबर ऑफ प्रोटॉन जास्त असेल. आणि जेवढी की मॉलिक्युलर मासमध्ये जेवढे प्रोटॉन आणि प्रोटॉन असतात तेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय असतो? जास्त असतो. कारण मॉलिक्युलर मास आणि मॉलिक्युलर मासमध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन इन्व्हॉल्व असतं. न्यूट्रॉनशी आपल्याला घेणं नाही, पण जेवढे जास्त प्रोटॉन असेल एखाद्या मॉलिक्यूल मध्ये तेवढा ते खेचण्याची ताकद करेल, प्रयत्न करेल इलेक्ट्रॉनला. आणि जेवढा इलेक्ट्रॉनला खेचण्याचा प्रयत्न करेल आपल्याला माहिती जेवढा चार्ज वाढला तेवढा काय होतो? अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा रिपल्सिव्ह फोर्स जास्त असतो. कारण चार्ज कशावर आहे? जर लाईट चार्जेस असेल ना जास्त प्रमाणात चार्ज झाला तो काय होणार? जास्त असर करणार. म्हणजे
की मग इथं काय होईल, समजा जर तुमच्या मॉलिक्युलर मास वाढलं, मॉलिक्युलर मास वाढलं म्हणजे तुमचे प्रोटॉन वाढले, प्रोटॉन वाढले म्हणजे काय झालं, मॉलिक्युलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढला. जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज राहील तेवढा ते काय करल, इलेक्ट्रॉनला जवळ खेचण्याचा प्रयत्न करल. इथला काय करल, इकडच्या इलेक्ट्रॉनला खेचन, याचे इलेक्ट्रॉन दुसरा खेचन. त्यामुळे काय होईल, हा डायपोल इंड्यूस डायपोल अजून स्ट्रॉंग बनेल. त्याच्यानंतर लास्ट आहे बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन राहील तेवढे जास्त काय होणार, ह्या इलेक्ट्रॉनचं दुसऱ्याच्या न्यूक्लियसशी जास्त इंटरॅक्शन होईल. उलटी गोष्ट, त्याच्यात प्रोटॉन जास्त असतं, मॉलिक्युलर मास मध्ये प्रोटॉनचा जास्त रोल असतो, तर इथं काय होईल, इलेक्ट्रॉनचा जास्त रोल होईल. फक्त वाईस वर्सा कंडिशन तीच राहील. फक्त पहिल्या कंडिशन मध्ये पॉझिटिव्हली चार्ज मुळे बॉन्ड स्ट्रॉंग होत होता, दुसऱ्या कंडिशन मुळे निगेटिव्हली चार्ज मुळे बॉन्ड स्ट्रॉंग होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं लंडन फोर्सेस असतात. लंडन फोर्सेस सगळ्या ॲटम मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट असतात, काही नाही प्रॉब्लेम त्यांचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा जरासा मी हायड्रोजन. ठीक आहे, कळालं. इन्स्टंटेनियस डायपोल इंड्यूस. इन्स्टंट म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टंट. बघा हे इलेक्ट्रॉन पर्टिक्युलर इन्स्टंटला इकडे गेले म्हणून याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा फोर्स डेव्हलप झालेला. हा खूप वीकेस्ट असतो. ठीक आहे, बाकी माहिती बुक मध्ये ती वाचू शकता, पण मेन पॉइंट्स तर कव्हर झाले. स्ट्रेंथ, STRENGTH, सॉरी फॉर स्पेलिंग मिस्टेक. ठीक आहे, स्ट्रेंथ. नेक्स्ट बघूया हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड पण आपला एक्सप्लेन करून झालेला आहे. नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये हे सगळं डबल होतंय, एक प्रकारची रिव्हिजनच आहे, कारण आपण सगळ्याच्या सगळं एक घेतलेलं आहे. हायड्रोजन बॉन्ड मी तेवढा डीप मध्ये नाही घेणार, कारण त्याच्यासाठी 2 लेक्चर गेले होते. यावेळेस ओव्हरलुक देईल, मागच्या वेळेस याची ओव्हरलुक दिली, यावेळेस डीप मध्ये घेतला. आता हायड्रोजन बॉन्ड बघू. हायड्रोजन बॉन्ड तुम्हाला सांगितलेलं आहे, हायड्रोजन बॉन्ड कधी डेव्हलप होतो, जेव्हा हायड्रोजनचा ॲटम हा पोलराइज होतो. कोणामुळे होतो, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. कुठल्या, त्याला अटॅच असणारा जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो तो खूप साऱ्या प्रमाणात स्ट्रॉंग असला पाहिजे. बघा आपण म्हटलं असतं, व्हेन हायड्रोजन बॉन्ड इज बॉन्डेड टू स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. बघा हायड्रोजन बॉन्ड कशाला म्हणतात, त्याचे डेफिनेशन घेऊ. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ, त्याच्यावर पडून नाही तुम्हाला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन positively charged polarized hydrogen atom and atom of one molecule and highly electronic and highly electronegative atom. कंसामध्ये तुम्ही वाटलं असतं निगेटिव्हली चार्ज्ड एटम पण म्हणू शकतो. हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटम किंवा निगेटिव्हली चार्ज एटम ऑफ another molecule काय सांगितलेलं आहे बघा, चांगली गोष्टी आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय म्हणे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे म्हणजे हायड्रोजन बॉन्ड. बरं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कशाला म्हणतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे जेव्हा इंटरॅक्शन होते, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असे जेव्हा इंटरॅक्शन होतात तेव्हा ते कोणता फोर्स असतो म्हणतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक. बरं, द
the electrostatic force of attraction between कोणाच्या मध्ये पॉझिटिव्हली चार्ज पोलराइज हायड्रोजन ॲटम. काय सांगितलं? पॉझिटिव्हली. हायड्रोजन तर पाहिजे पण तो कसा झाला पाहिजे? पॉझिटिव्हली चार्ज पाहिजे. बरं, का बरं पॉझिटिव्हली चार्ज झाला पाहिजे तो? ड्यू टू पोलरायझेशन. म्हणजे हायड्रोजन कधी पॉझिटिव्हली चार्ज पोलराइज आणि पॉझिटिव्हली चार्ज कधी बनत? जेव्हा एखादा ॲटम हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन क्लाउड स्वतःकडे खेचून घेतो. हायड्रोजन त्या परिस्थितीमध्ये काय म्हणतो? पोलराइज म्हणतो. ठीक आहे. पोलराइज तर बनतो त्याचा इलेक्ट्रॉन क्लाउड दुसऱ्याकडे गेल्यामुळे तो काय म्हणतो? पॉझिटिव्हली चार्ज ऑफ वन ॲटम. म्हणजे एका ॲटमचा कुठलाही एक मॉलिक्यूल घेतला. आता समजा तुम्ही हा घेतला वॉटरचा. काय झालेलं आहे? इथं दोन दोन पेअर असल्यामुळे हा डेल्टा निगेटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह. काय झालंय? याचा सगळा इलेक्ट्रॉन क्लाउड या ऑक्सिजननं खेचून घेतलाय. मग हा पोलराइज झालाय. त्याच्यानंतर दुसरा याच्या संपर्कामध्ये एक वॉटर मॉलिक्यूल आलाय बघा. ठीक आहे. डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह. आता काय सांगितलं? ठीक आहे. पॉझिटिव्हली पोलराइज हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आता हा ऑक्सिजन बघा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. बिलकुल आहे. ऑक्सिजन काय आहे? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. बरं, ऑफ अनादर मॉलिक्यूल. आता ह्या ॲटमचा हा जो मॉलिक्यूल हा जो ॲटम आहे हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ऑक्सिजन. तर त्याच्यासोबत काय होतं म्हणे? अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं. म्हणजे यांच्यामध्ये काय होणार? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. यांच्यामध्ये काय झालंय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला काय म्हटलं जातं? हायड्रोजन बॉन्ड. कळालं का? काय सांगितलेलं आहे की बाबा इलेक्ट्रोस्टॅटिक ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन चार्ज पार्टिकल मध्ये काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरं, त्यातला एक काय? पोलराइज हायड्रोजन ॲटम आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. पोलराइज कधी होतो? जेव्हा त्याचा इलेक्ट्रॉन क्लाउड दुसऱ्या ॲटमवर जातो. त्याचा इलेक्ट्रॉन क्लाउड याच्याकडे गेले. मग हा काय झाला? पोलराइज हायड्रोजन ऑफ वन मॉलिक्यूल. हा काय झाला? मॉलिक्यूल 1 अँड हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ अनदर मॉलिक्यूल. हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ अनदर. हा काय झाला? मॉलिक्यूल सेट. यांच्यामध्ये काय होतं म्हणजे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं. हे झालं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याला काय म्हटलं जातं? H बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. या हायड्रोजन बॉन्डचे ऑर्गॅनिक मध्ये इनऑर्गॅनिक मध्ये खूप उपयोग आहे. खास करून इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. याच्यामुळे काय होतं? हायड्रोजन बॉन्ड जेवढा एखाद्या ॲटम मध्ये जास्त असेल किंवा जेवढा जास्त स्ट्रॉंग असेल तेवढा त्याचा मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट काय असतो? कमी असतो का जास्त असतो? हाय असतो. Because of hydrogen bond, the melting and boiling point of a liquid increases. Why? Because to break this bond, we have to supply additional heat to that hydrogen bond. काय करावं लागतं? हे हायड्रोजन बॉन्ड तोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? जास्त हीट डेव्हलप करावं. बरं, मग सर ओळखायचं कसं की हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोणते कोणते जण बॉन्ड फॉर्म करतात? फक्त लक्षात ठेवायचं. तुम्हाला एक्सप्लेन झाले करून. हायड्रोजन फ्लोरीन, हायड्रोजन नायट्रोजन, हायड्रोजन ऑक्सिजन याच्यासोबत जर बॉन्डिंग असेल या तिघांसोबत तर काय होतं? फॉर्मेशन ऑफ H बॉन्ड टेक प्लेस. जर हायड्रोजनचं ह्या तिघांपैकी कोणाशी पण कॉम्बिनेशन जर झालं बॉन्ड मध्ये तर काय होतं? हायड्रोजन बॉन्ड डेव्हलप होतो. जसं की एक्झाम्पल देतो आणखी एक. समजा हायड्रोजन आणि फ्लोरीन बॉन्ड तयार केला. काय केला? हायड्रोजन आणि फ्लोरीन. बघा हायड्रोजन फ्लोरीन, हायड्रोजन फ्लोरीन, हायड्रोजन फ्लोरीन. कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे? फ्लोरीन. फ्लोरीनवर डेल्टा निगेटिव्ह, फ्लोरीनवर डेल्टा निगेटिव्ह, फ्लोरीनवर डेल्टा निगेटिव्ह. कोणाचा इलेक्ट्रॉन घेणार? याचा डेल्टा पॉझिटिव्ह याचा.
डेल्टा पॉझिटिव्ह, याचा डेल्टा पॉझिटिव्ह. याच्याकडे सगळं काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड शिफ्ट झालं, सगळे इलेक्ट्रॉन क्लाउड याच्याकडे शिफ्ट झालं. मग आता इथं बघा, हा डेल्टा निगेटिव्ह आहे, हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे. याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्ड. याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे. इकडे जरी काय ॲटम असेल तर याचा पण काय होणार, हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय होतं मग, हायड्रोजन बॉन्ड डेव्हलप होत जातो. ठीक आहे. जेवढा हायड्रोजन बॉन्ड बनतो एखाद्या कंपाऊंड मध्ये, तेवढा तो कंपाऊंड जास्त बॉइलिंग पॉइंट दाखवतो, मेल्टिंग पॉइंट दाखवतो, हाय विस्कॉसिटी दाखवतो, हाय सोल्युबिलिटी दाखवतो. किती गोष्टी जास्त होऊन जातात त्याच्या, मेल्टिंग, बॉइलिंग आणि सोल्युबिलिटी आणि विस्कॉसिटी. ठीक आहे. यू वाटलंच तर ड्यू टू, यू मोठी गोष्ट, ड्यू टू H bond compound bears high MP melting point, BP boiling point, comma solubility, comma आणखीन काय होईल, solubility वाढल्याच्या नंतर आणखीन विस्कॉसिटी कसं काय होईल रे, तुम्हाला माहिती विस्कॉसिटी काय, एखाद्या लेअरवरून फ्लो करताना जी रेझिस्टिव्ह फोर्स असतो त्याला काय म्हटलं जातं, विस्कॉसिटी. समजा ही लेअर खाली पडायचा प्रयत्न करत, पण विस्कॉसिटीचा जो फोर्स असतो तिला पडू देत नाही. एखाद्या लेअरवरून जर एखादा लिक्विड आहे समजा, त्या लिक्विडची एखादी लेअर दुसऱ्या लेअरवरून जेव्हा खाली पडण्याचा प्रयत्न करत असते किंवा जाण्याचा प्रयत्न करत असते, तर त्याच्या खालची लेअर त्याला अपोज करते. काय करते, अपोज करते. ही लेअर समजा वरतून खाली पडण्याचा प्रयत्न करते, ही लेअर खालची काय करते, तिला जाऊ देते. मग तेव्हा त्या लिक्विडची काय असते, विस्कॉसिटी जास्त. जेवढा रेझिस्टिव्ह फोर्स इकडचा जो जास्त असेल, तेवढी त्याची विस्कॉसिटी काय असते, जास्त असते. मग समजा आता तुमची ही लेअर आहे बघा, ठीक आहे. आता काय झालेलं आहे, ही जी लेअर आहे ही अशी याच्यावरून खाली पडण्याचा प्रयत्न करते, अशी खाली जायचं असतं. ठीक आहे. पण या दोघांमध्ये काय झालेलं आहे, हायड्रोजन बॉन्डिंग झालेली आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे, वरच्या आणि खालच्या लेअरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग. आता या वरच्या लेअरला जर खाली पडायचं आहे तर जास्त तापमान लागेल. मग जर पडायचं असेल तर तिला हे सगळे हायड्रोजन बॉन्ड तोडावं लागेल, मग वरची लेअर खाली पडत. बरोबर आहे की नाही. जर यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड नसता तर यांच्यामध्ये काय झालं असतं, वरची लेअर पटकन पडली असती. पटकन केव्हा पडते, जेव्हा एखाद्या कंपाऊंडची विस्कॉसिटी कमी असते. लेअर कधी पटकन पडन, जेव्हा यांच्या दोघांमध्ये काही जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसेल, मग वरची लेअर अल्लात पडून. पण हायड्रोजन बॉन्डमुळे काय होतं, ह्या 2 लेअरमध्ये 3 लेअरमध्ये यांच्यामध्ये काय होतं, एक बॉन्ड तयार होतो. म्हणून हे कंपाऊंड काय होतं, लवकर खाली पडत. लवकर खाली पडायला लागला तर मग त्यांच्यामध्ये विस्कॉसिटी काय असते म्हणतात, जास्त असते. अपोजिशन टू फ्लो, हे अपोजिशन बघा, हे फ्लो करून खाली पडायचा प्रयत्न करते वरची लेअर, पण खालची लेअर काय झाली, तिला रोखते. त्याला काय म्हणतो आपण, विस्कॉसिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. बघूया टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड मध्ये पहिला आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. इंटरमॉलिक्युलर H बॉन्ड, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. दुसरा आहे काय बरायचं एक्झाम्पल, इंटरमॉलिक्युलर म्हणजे 2 वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये. एक्झाम्पल आहे आपलं वॉटरच घेऊन टाका, सिंपल सर, OOH. ठीक आहे. नंतर H असं दाखवा, HO, सॉरी, ठीक आहे. त्यानंतर O. काय झालंय, यांच्यामध्ये बॉन्ड झालाय, यांच्यामध्ये बॉन्ड झालाय, याच्यामध्ये बॉन्ड झालाय. त्याच्यानंतर समजा एक आणखी इकडे होय, इकडे आहे, याच्यामध्ये तयार झालाय हायड्रोजन बॉन्ड, याच्यामध्ये तयार झाला, याच्यामध्ये तयार झाला. क्लिअर आहे. अशा पद्धतीने काय झालेले, हायड्रोजन बॉन्डिंग झालेली. याला काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर. 2 वेगवेगळे मॉलिक्युल बघा, हा मॉलिक्युल आणि हा मॉलिक्युल, हा मॉलिक्युल आणि हा मॉलिक्युल, हा मॉलिक्युल, हा मॉलिक्युल. अशा पद्धतीने काय झालेलं आहे, हायड्रोजन बॉन्डिंग झालेलं आहे. याला काय म्हणायचं मग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा इंट्रामॉलिक्युलर. नेक्स्ट काय, इंट्रामॉलिक्युलर. आठवतं का कुठं पाहिला होता इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आपण,
इंट्रामॉलिक्युलर माझ्या हिशोबाने बायोलॉजीत पाहिला होता. इंट्रा मॉलिक्युलर H बॉन्ड. प्रोटीन, अमाइनो ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड त्याच्यामध्ये सेम याच्यामध्ये काय असतो, हायड्रोजन बॉन्ड असतो. जर दोन याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असेल तर दुसऱ्या याच्यामध्ये दुसरी रिएक्शन असेल तर टाईप बदलत होते का, प्रायमरी प्रोटीन, सेकंडरी प्रोटीन, टर्शरी प्रोटीन, क्वाटर्नरी प्रोटीन. सगळं कशामुळे होत होतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये. परत न्यूक्लिक ऍसिड मध्ये पण काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंगचे वेगवेगळे अरेंजमेंट असतात. त्याच्यामुळे आपल्याला ते जे हे असतात बघा न्यूक्लिक ऍसिड एकमेकांपासून वेगळे कसे ते आयडेंटिफाय करतात. ठीक आहे, तर हे काय असतात मग इंट्रामॉलिक्युलर, एकाच मॉलिक्यूल मध्ये असतात. जसं एक एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल देतो बघा, CH2OH CH2OH काय होणार याच्यामध्ये, हे बघा याचा आणि याचा हायड्रोजन बॉन्ड, याचा आणि याचा हायड्रोजन बॉन्ड. क्लियर आहे. अशा याला काय म्हणायचं मग, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर बघा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स अँड थर्मल एनर्जी. नेक्स्ट पॉइंट आहे सॉलिड मधला लास्ट पॉइंट आहे हॅशटॅग इंटरमॉलिक्युलर फोर्स अँड थर्मल एनर्जी. बर, काय विचारलंय की बाबा इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि थर्मल एनर्जीचं रिलेशन काय ते बघायचं. आता तुम्हाला माहिती की एखाद्या कंपाऊंड मध्ये जेवढा जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स तेवढे ते एकमेकाला धरून राहतील पार्टिकल्स. त्या मॅटरचे कुठल्याही मॅटर मध्ये किंवा कुठल्याही मॉलिक्यूल मध्ये जेवढे जवळ आणि हे राहतील पार्टिकल्स एकमेकाला बाइंड राहतील, त्याच्यावरून ठरलं की तो सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅसेस आहे. बरोबर आहे. समजा एक तुम्ही गोष्ट घेतली जी काय सॉलिड आहे, ही काय सॉलिड, ठीक आहे, ही सॉलिड आहे, ठीक आहे सॉलिड. आता ह्या सॉलिडला जर तुम्ही हीट केलं, काय केलं, हीट केलं, तर हिच्यातला इंटरमॉलिक्युलर फोर्स काय होतो, डिस्टर्ब व्हायला. का बरं, कारण याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात ते व्हायब्रेट व्हायला लागतात त्यांच्या मीन पोझिशनला, आणि ते एकमेकांपासून काय होतात, दूर होण्याचा प्रयत्न करतात. व्हायब्रेशन वाढतं त्यांच्यामुळे ते एकमेकाला काय करतात, ढकलतात की बाबा दूर हो असं जर करायला लागले त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढतं. मग जे सॉलिड मध्ये होते ते कसे असतात, कॉम्पॅक्ट असतात, एकदम कॉम्पॅक्टली अरेंज असतात. पण आता तुम्ही त्याला काय केलेले, हीट केले. हीट केल्यामुळे याच्यातले जे पण पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकाला काय करतायत, पुश करतायत, दूर होत आहेत. यांच्यातला जो कॉम्पॅक्टनेस आहे ती काय झाली, थोडीशी कमी झाली, आणि मग त्याच्यामुळे ते काय झाले, थोडेसे ढिल्ले झाले. त्याच्यामुळे ह्या सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होईल, थोडंसं लूजली बाउंड जेव्हा पार्टिकल्स असतात किंवा मॉलिक्युल्स असतात तर ते कशामध्ये असतात, लिक्विड फॉर्म मध्ये. मग सॉलिडला जर तुम्ही थर्मल एनर्जी दिली किंवा हीट दिली किंवा सॉलिडचं टेम्परेचर वाढवलं तर काय होणार, त्याचे पार्टिकल्स त्याच्या मीन पोझिशन मध्ये जास्त व्हायब्रेशन करायला लागतील म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते. त्यांची कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे काय होणार, ते एकमेकापासून जरा दूर होतात. दूर झाल्यामुळे ते काय होतात, कॉम्पॅक्टनेसचं थोडंसं लांब होते. थोडे लांब झाल्यामुळे त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, लिक्विड. त्या लिक्विडला परत तुम्ही अजून हीट करत राहिला, मॉलिक्युल्स काय होईल, त्याच्यातले अजून व्हायब्रेट करतील, अजून एकमेकाला दूर ढकलायला लागतील, आणि एक वेळ अशी येईल की ते इतके दूर होऊन जातील की ते एकमेकाला परत वापस खेचता येण्याच्या याच्यात नसणार, ते कॅपॅसिटी मध्ये नसणार. मग ते एकदम दूर झाले की ते एकदम दूर झाल्याच्या नंतर ते दोघांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय राहतो, खूप. समजा दोन गॅसचे मॉलिक्युल अशी इतके दूर ते एकमेकाला इतका फोर्स डेव्हलप करू शकत नाही की दोघं जवळ आहेत. हवे बिवेनं कशानं जर आले तर ते येतील आणि एकमेकाच्या ताकदीने एकमेकाला ओढून येतील. ठीक आहे, तर मग त्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊन जातं, गॅसमध्ये, गॅसियस फॉर्म मध्ये होऊन जातं. बस हेच आहे आपल्याला शिकायचं की काय
इंटरमॉलिक्युलर फोर्स काय होतो डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन थर्मल एनर्जी. जशी जशी तुम्ही थर्मल एनर्जी देत गेली मॅटरला तसं तसं इंटरमॉलिक्युलर फोर्स काय होतो डिक्रीज होतो. जशी जशी तुम्ही थर्मल एनर्जी काढून घेत गेले त्या मॅटरमधून तसा तसा इंटरमॉलिक्युलर फोर्स काय होतो स्ट्रॉंग बनतो. त्याच्यानंतर आणखीन एक बघा याच्यामध्ये सांगितलेलं आहे थर्मल एनर्जी इज मेजर ऑफ कायनेटिक एनर्जी दॅट अराइजेस ड्यू टू मूवमेंट ऑफ पार्टिकल. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी थर्मल एनर्जी काय म्हणजे एक प्रकारचं मेजरच आहे कायनेटिक एनर्जी. जेव्हा हे पार्टिकल समजून घ्या आपली काय दूर दूर जायला लागतात व्हायब्रेट होतात की यांची काय होते कायनेटिक एनर्जी वाढत जाते. ते एक प्रकारचे एकमेकापासून काय होतात दूर जातात. जेवढी त्यांची एकमेकापासून रिलेटिव्ह डिस्टन्स जास्त राहील तेवढं ते काय राहील कायनेटिक मोशन मध्ये राहील तेवढी त्यांची थर्मल एनर्जी काय राहील हाय राहील. एकमेकापासून जर ॲटम दूर असेल त्यांची थर्मल एनर्जी काय असणार जास्त असणार. ठीक आहे, त्याच्यामुळे ते काय होतात एकमेकाच्या जवळ नाही. ठीक आहे, ही गोष्ट आपण गॅसियस थेअरीमध्ये चांगलं बघू. गॅसियस लॉ जेव्हा बघू ना त्याच्यात आपल्याला कळणार. सध्या पुरतं एवढंच बस झालं. आणि त्याच्यानंतर बघा लास्ट पॉइंट आहे जो तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये करायचा आहे होमवर्क की तिथं कंपॅरिझन दिलंय बघा. एक टेबल दिलाय टेबल स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पाहिलं 10.3 मध्ये तर एक कंपॅरिझन टेबल दिलेलं आहे. कंपॅरिझन टेबल मध्ये तुम्हाला सांगितलंय की बाबा डायपोल बॉन्ड असेल डायपोलचा जर बॉन्ड असेल तर त्याला किती जूल एनर्जी लागते ब्रेक करायला. त्यानंतर आयन डायपोल असेल तर किती जूल एनर्जी लागते. त्याच्यानंतर डायपोल इंड्युस्ड डायपोल अशा पद्धतीने दिलंय. तर ते काय करायचंय तुम्हाला तो टेबल काढायचा आहे वाचायचा आहे सेल्फ स्टडी. त्याच्यात काही नाही फॅक्च्युअल गोष्ट आहे पण तुम्हाला तो फायदा आहे की बाबा कोणता स्ट्रॉंग बॉन्ड असतो कोणता वीक बॉन्ड असतो. वेंडरवॉल फोर्सेस सर्वात वीकेस्ट असतो त्याची ती एक अरेंजमेंट दिली. वेंडरवॉल पेक्षा एक स्ट्रॉंग असतो तो म्हणजे हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड मध्ये एक वाचताना मला एक चूक सापडली की स्टेट बोर्ड मध्ये एक वाक्य आहे बघा हायड्रोजन बॉन्ड हा कधी कधी चूक नाही म्हणताय ना हायड्रोजन बॉन्ड हा कधी कधी डायपोल पेक्षा म्हणजे डायपोल फोर्स पेक्षा काय असतो म्हणजे स्ट्रॉंग असतो. हा त्याच्या पुढे खाली सांगितलं पण लेस दॅन कोव्हॅलेंट बॉन्ड अँड आयोनिक बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड डायपोल फोर्स ऑफ हे असतं त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असतो पण कोव्हॅलेंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड पेक्षा वीक असतो. तर ते जे डायपोल लिहिलंय ना तिथं माझ्या माहितीप्रमाणे शब्द पाहिजे डायपोल इंड्युस्ड डायपोल हा शब्द पाहिजे तुमच्या पुस्तकामध्ये. डायपोल फोर्स नाही पाहिजे. काय पाहिजे डायपोल इंड्युस्ड डायपोल फोर्स असं पाहिजे. हे राईट. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे की हायड्रोजन बॉन्ड हा डायपोल बॉन्ड कोणता असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. कालच्याच लेक्चर मध्ये डायपोल कोणता बॉन्ड असतो कोव्हॅलेंट. आणि आयन डायपोल कोणता बॉन्ड असतो आयोनिक. ठीक आहे, तर तिथं काय पाहिजे मग डायपोल इंड्यूस डायपोल फोर्सेस पेक्षा किंवा बॉन्ड पेक्षा काय असतो हायड्रोजन बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. तिथं करेक्शन वाटलं तर करून घ्या. तुम्हाला जर तुमचे कोणी कॉलेजचे सर जर भेटले तर तिथं पण विचारून घ्या की सर हे बरोबर आहे का चूक आहे. माझ्या तर माहितीप्रमाणे हे करायचं. ठीक आहे, चालेल. बघूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये गॅसियस थेरी गॅसेस बघू. एकदम मस्त मजा येणार आहे. खूप सारे न्यूमेरिकल्स आहे खूप मस्त गोष्टी आहे एकदम छान. तुम्हाला हे गॅसेसचं सगळं क्रियाकर्मच करता येईल आपल्याला. आणि हे गॅसेसचं सगळं लॉज बीज हे तुम्हाला फिजिक्स मध्ये पण रिलेट वाटते. ठीक आहे, तर शिकून घ्या इथं फिजिक्स मध्ये परत शिका. चालेल, बाय.